भारत जगातल्या सर्वात मोठ्या भूखंडापैकी आणि जैवविविधतेने नटलेलं एक विशाल देश. आपल्या देशाचा नकाशा जितका विस्तीर्ण आणि भव्य आहे तितकाच तो आपल्या प्रत्येकाच्या मनात आदराचं स्थान बागळून आहे. प्राथमिक शाळेच्या भूगोलाच्या पुस्तकापासून ते सरकारी कार्यालयापर्यंत भारताचा नकाशा आपण हजारो वेळा पाहिला असेल, अभ्यासला असेल. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेली ही भूमी नकाशावर पाहताना ऊर अभिमानाने भरून येतो. पण मित्रांनो, तुम्ही कधी भारताच्या नकाशाकडे बारकाईने आणि नीट लक्ष देऊन पाहिलंय का? जर पाहिलं असेल तर एक अतिशय रंजक आणि विचार करायला लावणारी गोष्ट तुमच्या नक्कीच लक्षात आली असेल. ती गोष्ट म्हणजे भारताच्या मुख्य भूमीच्या नकाशामध्ये खाली दक्षिण दिशेला समुद्राच्या मध्यभागी श्रीलंका हा स्वतंत्र देश सुद्धा नेहमी दाखवला जातो. आता इथे मोठा प्रश्न असा उपस्थित होतो की श्रीलंका हा तर संपूर्णपणे स्वतंत्र देश आहे, त्याची स्वतःची राज्यवाट आहे, स्वतःचे कायदे आणि स्वतःचं सरकार आहे. मग असं असताना भारताच्या अधिकृत नक्षावर दुसऱ्या एका स्वतंत्र देशाचा भाग का दाखवला जातो? यामागे नक्की कारण तरी काय? हा भारताचा काही राजकीय हेतू आहे की आंतरराष्ट्रीय नियमांचा भाग? चला यामागचं रंजक आणि कायदेशीर सत्य सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी रोनक, तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. यामागील मुख्य कारण संयुक्त राष्ट्राचं आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजेच अनक्लॉज. अनेकांना असं वाटतं की भारत आणि श्रीलंकेचे प्राचीन काळापासून असलेले सांस्कृतिक संबंध किंवा रामायणाचा इतिहास यामुळे हा नकाशा एकत्र दाखवला जातो. परंतु त्यामागचं खरं कारण भावनिक किंवा ऐतिहासिक नसून पूर्णपणे कायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय आहे. 1956 मध्ये संयुक्त राष्ट्राचे एक अत्यंत महत्त्वाची परिषद पार पडली, ज्याला अनक्लॉज म्हणजेच समुद्राच्या कायद्यांवरील संयुक्त राष्ट्रांचे संमेलन असं म्हटलं जातं. या परिषदेत जगातील सर्व देशांसाठी समुद्राची सीमा ठरवणारा एक जागतिक कायदा तयार झाला. 1982 मध्ये या कायद्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाला. या आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जगातील कोणत्याही देशाची सीमा केवळ त्यांच्या जमिनीपुरतं मर्यादित नसते. जर एका देशाच्या भूमीला समुद्र किनारा लाभला असेल तर त्या किनाऱ्यापासून समुद्रात आत 200 नॉटिकल माइल्स पर्यंतचा परिसर हा त्या देशाच्या आर्थिक क्षेत्र मानला जातो. किलोमीटरमध्ये सांगायचं झालं तर 1 नॉटिकल मैल म्हणजे 1.85 किलोमीटर, म्हणजेच समुद्र किनाऱ्यापासून साधारण 370 किलोमीटर पर्यंत समुद्रावर आणि त्या परिसरातील नकाशावर त्या देशाचा कायदेशीर अधिकार असतो. आता हाच नियम आपण भारत आणि श्रीलंकेच्या भौगोलिक स्थितीला लावून पाहूयात. जर तुम्ही भारताच्या दक्षिण टोकाकडे म्हणजे तमिळनाडूतील धनुषकोडी किंवा कन्याकुमारीकडे पाहिलं तर तिथून श्रीलंका हा देश अतिशय जवळ आहे. भारत आणि श्रीलंका या दोन देशांमधील अंतर 370 किलोमीटर तर काय, पण काही ठिकाणी केवळ 18 ते 30 किलोमीटर इतकंच आहे. भारताच्या मुख्य भूमीपासून श्रीलंका हा देश अनक्लॉज कायद्याने ठरवून दिलेल्या 370 किलोमीटरच्या मर्यादेच्या आत येतो. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कोणत्याही देशाने आपल्या अधिकृत नकाशा जाहीर करताना त्यांच्या समुद्र किनाऱ्यापासून 370 किलोमीटरच्या आत येणारा संपूर्ण भाग नकाशात दाखवणं बंधनकारक आहे. कारण त्या सागरी क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी, तिथली सुरक्षा आणि तिथले भौगोलिक अस्तित्व दाखवण्यासाठी देशाच्या सुरक्षेसाठी आणि जागतिक नियमांसाठी अत्यंत आवश्यक आहे. भारताच्या दक्षिण समुद्रापासून श्रीलंका इतक्या जवळ असल्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करण्यासाठी आपल्या नकाशात श्रीलंकाचे भूप्रदेश दाखवावेच लागते. जर भारताने श्रीलंकाला नकाशातून वगळले तर तो आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग मानला जाईल. श्रीलंका भारताच्या नकाशावर आक्षेप का घेत नाही? काही लोकांच्या मनात हाही प्रश्न येऊ शकतो. भारताने आपल्या नकाशात श्रीलंका दाखवल्यामुळे श्रीलंकाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होत नाही का? किंवा श्रीलंका यावर आक्षेप का घेत नाही? तर याचं उत्तर असं आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकीय हस्तक्षेप किंवा कब्जा करण्याचा प्रयत्न नसतो. श्रीलंका सरकारलाही आंतरराष्ट्रीय कायद्याची पूर्ण माहिती आहे. हाच नियम श्रीलंकालाही लागू होतो. जेव्हा श्रीलंका आपल्या अधिकृत नकाशा तयार करतो तेव्हा त्यांच्याही नकाशात भारताचे दक्षिणेकडील भाग, तमिळनाडू आणि कन्याकुमारीचा परिसर दाखवणे बंधनकारक आहे. हा केवळ एक भौगोलिक किंवा कायदेशीर नियम आहे जो दोन्ही देश एकमेकांचा आदर ठेवून पाळतात. थोडक्यात सांगायचं तर भारताच्या नकाशावर दिसणारा श्रीलंकेचा भाग हा कोणत्याही राजकीय वादाचा किंवा ऐतिहासिक दाव्याचा भाग नसून जागतिक शांततेचा आणि सागरी नियम टिकवून ठेवण्यासाठी बनवलेला आंतरराष्ट्रीय कायद्याचा एक सुंदर दाखला आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही भारताचा नकाशा पाहाल आणि खाली लहानशा पाण्याच्या थेंबासारखा दिसणारा श्रीलंका पाहाल तेव्हा तुम्हाला त्यामागचं रंजक आणि कायदेशीर सत्य आठवेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.